चला सामन्याला सुरुवात करा. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. 5:22 झालेत घड्याळात. थोड्याच वेळात बॅड लाईट या ठिकाणी येईल. अंपायर चला लवकरात लवकर. पंचांची भूमिका न्यायाळयाची आहे. हरीश पटेल मात्र या पंचांच्या भूमिकेत असतील. हरीश पटेल चला लवकरात लवकर जायचे. पंचांची थोडीशी कमतरता या पाहायला मिळते.
15 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालंय ते पहिलं आणि 15 धावा. जयेश रावरे 6 चेंडू 15 धावा. सुपर बॅटिंग आतापर्यंत तोच कन्झिक्युटिव्ह परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसाचा संघाचा जो मानकरी संघ या ठिकाणी ठरलेला आहे. अंतिम 3 मध्ये दरवाजे ठोठावलेत. ओम साई वरई संघाचा कर्णधार यायचा आहे. पहिला दिवस सुनील यादव त्याने मात्र कमालीची फलंदाजी करत आपल्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर त्याने तिसऱ्या या पायरीपर्यंत धडक मारले गेले. विपुल पाटील त्यांनी सुरेख साथ दिले आणि ते आधारस्तंभ आहेत ओम साई वरई संघाचे. यावेळेला मोठा फटका ऑन साईडला लॉंग लेग फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये प्रथमतः पहिला त्या ठिकाणी चौकार येईल. या 3 दिवसांमध्ये पहिला चौकार अजूनपर्यंत आला नव्हता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चौकार जरूर येतोय आणि 4 धावा येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 19 धावा. तेजल 11 वालिव वर्सेस आपण पाहतोय चिंचणी. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसातला अंबान हा संघ पुढे आलाय. गुरुनाथ जाधव आणि दिनेश सुतार यांचा त्या संघाच्या कर्णधारांनी सुद्धा यायचा आहे आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी. यावेळेला क्लीन बॉल सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय झाकीर. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. MS ट्रॉफी 2019 वर्ष पहिले आणि पहिल्याच वर्षात दिमागदार असं क्रिकेट आपल्याला हा क्रिकेटचा सोहळा तुम्हा सर्वांना अनुभवायला मिळाला आणि 7 जुलैच्या निमित्ताने सांगता समारंभ सोहळा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लॉर्ड्स या ठिकाणी पाडले जाणार आहेत, लक्षात घ्या. धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. आज खूप काही वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा होत असेल. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं आणि स्वतःच्या मनात ध्यानात नसताना तिकीट कलेक्टर ते ट्रॉफी कलेक्टर इतका मात्र खडतर प्रवास MS धोनीचा पाहायला मिळाला. खरगपूर या ठिकाणी तिकीट प्रवाह चेकिंगचं काम करत असताना TC म्हणून ओळखला गेला आणि त्याने मात्र खडतर प्रवास करत या ट्रॉफी कलेक्टर पर्यंत पोहोचला. तो MS धोनीचा वाढदिवस. उद्या सौरव गांगुलीचा वाढदिवस, अर्थातच बंगाल ऑफ टायगर. धावसंख्या 19 या ठिकाणी लॉट्स पाडले जातात, लक्षात घ्यायचंय. यावेळेला मात्र जबरदस्त मयूर तामोरे छोटा पॅक बडा धमाका. 6 धावा. नाईस टायमिंग, मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा येत आहेत. ओम साई वरई संघाला बाय मिळाले. विनर विजय संघ आणि अंबान संघ असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख पद्धतीने हा चेंडू एकदा वर्चित केली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला करण रावरे यासाठीच ओळखला जातो. तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा, चहूबाजूने मात्र त्याची बॅट लहरत असते असा एक जबरदस्त कणखर फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते असा फलंदाज करण रावरे. मॅग्निफिसंट शॉट. धावसंख्या 32 धावा. हा त्याचा फेवरेट शॉट पाहायला मिळतोय. क्या बात आहे. इनसाइड आउटचा फटका. 6 धावा येत असताना धावसंख्या 38 या धावसंख्येवर 39 धावांचं लक्ष समोर असेल. जबरदस्त यावेळेला खेळी करण रावरे. कन्झिक्युटिव्ह परफॉर्मन्स. लेदर क्रिकेट सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये असताना टेनिस क्रिकेटमध्ये छाप सोडली. भाविक डिजिटल गेल्याच वर्षामध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती आणि त्या भाविक डिजिटल मध्ये
या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवला. त्या पालघरच्या मैदानात सर्कस मैदान म्हणून ओळखलं गेलं गेल्या वर्षामध्ये आणि त्याला उचलून मात्र मुख्य मंचापर्यंत आणलं होतं. हा त्याच्या आयुष्यातील चांगला क्षण पाहायला मिळाला. युट्यूबच्या माध्यमातून त्याची व्हिडिओ सुद्धा आपण पाहिली असेल, चांगल्या प्रकारची व्हायरल झाली. तुषार गरत जो आजच्या दिवसामध्ये मात्र या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याचा जो झेल मात्र हवेत मिळवून दिला गेला होता, तोच उमरोळीच्या मैदानात तोच खेळाडू करण रावरे. सुपर बॅटिंग, 38 धावा, 39 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. तत्पूर्वी किंवा एक छोटासा ब्रेक, डीजेला आम्ही थांबवतोय 5 ते 10 मिनिटे. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय विजय संघाला खेळावं लागेल अंबान या संघाबरोबर. ओमसाई वारलीस, ओमसाई ज्या पद्धतीने वरई संघ पाहायला मिळाला. नरसू वरटा, वारली 8 यांच्याकडून पर षटकारासाठी फायनलच्या सामन्यामध्ये 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि त्यांनी आज जरी रविवारचा दिवस असला तरी सुद्धा बँक हॉलिडे असलं तरी सुद्धा एटीएम मधून त्यांनी कडकडीत नोटी मात्र तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. गुणवत्ता मात्र सिद्ध करा आणि 100 रुपयांचं पारितोषिक घ्या. कारण असं आपण कित्येक वेळा पाहिलंय, कारण एटीएम मशीनचा उल्लेख केला तर 21 जून 1978 मध्ये पहिला जो शोध मात्र लावणारा जो व्यक्ती ठरला गेला, एटीएम ज्याने बनवलं गेलं त्याचं नाव होतं जॉन शेफर्ड. हा अमेरिकन व्यक्ती होता आणि ज्याच्या माध्यमातून एटीएम मशीन बनवलं. आणि 27 जून 1978 मध्ये पहिलं मुंबईमध्ये HSBC बँकेने हे पहिलं एटीएम वितरित केलं होतं. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय दोन संघांमध्ये ही कडवी लढत. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मयूर तामोरे, छोटा पॅक बडा धमाका, महाराष्ट्र चषक, जय महाराष्ट्र चषक मला आठवतोय SP संघातून खेळला होता सुमित डेकले, तेव्हा तो त्या संघामध्ये खेळत होता आणि त्या संघामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं. धीरज झा मात्र या ठिकाणी कमालीची फलंदाजी करेल का, परंतु पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय एक थोडासा मोका मिळाला मात्र या ठिकाणी हवेत उडी मारण्याचा. आणि मयूर तांबरे मात्र या ठिकाणी दर्शवत असताना की झेल तर टिपलेला आहे, परंतु या ठिकाणी मात्र थोडीशी हैगाई कशाला करतोय, कारण झेल जर सुटला असता कदाचित धीरज झा मात्र थोडासा उलटफेर या ठिकाणी खेळी पाहायला मिळाली असती. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर उमाकांत धायगोडे अर्थातच तानाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जाताना 2 मॅच रेस्ट मिळाल्या तर तेजल 11 वालिव संघाला आणि तदनंतर फायनल पर्यंत प्रवेश करतोय. या सेमी फायनल पर्यंत आपण पाहू शकाल. थोड्याच वेळात सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातोय. नितेश पाटील सतत सातत्य 3 दिवस आणि आमचे कॅमेरामॅन साहिल शेख या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा ते सुद्धा हाताळत आहेत आमच्या समवेत. तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बिग विकेट धीरज झा. डेड बॉल पंच घोषित करत असताना अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर जे मेन पंच आहेत, पंचांच्या भूमिकेत त्यांना इन्व्हाइट केलंय, ज्याच्या नावावर आमदार चषक नवसईच्या मैदानात गेल्या वर्षामध्ये 7 चेंडू 7 षटकार मारण्याचा कारनामा केला होता आणि तोच अमित पाटील पाहायला मिळतोय. त्यावेळेला नागोबा प्रसन्न भामटपाडा संघातून बिलॉंग केलंय, यंदाच्या वर्षात कोपर संघातून बिलॉंग केलंय, स्वतःच्या होम संघातून बिलॉंग करतो. यावेळेला जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी एक धाव येते. एकेरीने धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोरबोर्डवर बॅटची एज घेऊन निघून जातोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय ग्लॅमर
आलं या क्रिकेटला. आपण पाहतो विविध प्रकारच्या खेळांमध्ये क्रिकेट हा राजा खेळ म्हणून संबोधला जातो, जिव्हाळ्याचा खेळ म्हणून ओळखला जातो. खूप कालांतराने झपाट्याने हा खेळ मात्र उंचावला. एक धाव घेण्याच्या ऐवजी फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सुखरूप राहतोय. उमाकांत दायगुडे चेक करतोय स्ट्रोकला की अशा पद्धतीने मात्र स्ट्रोक खेळायला हवा होता. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 2 षटकांचा खेळ आहे. शॉर्ट टर्म आहे कारण आज संघ जास्त असल्या कारणानं मात्र नाईलाज असतो या ठिकाणी. यावेळेला मात्र जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाईल. 6 धावांकरता बिग 6 उमाकांत धायगुडे याच्या बॅट मधून आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला आपण पाहतोय धाव जरूर घेतली जाते. हे मात्र माइंड चांगलं वापरलं उमाकांत दायगुडे यांनी. 22+9 फ्री हिटचा सिग्नल. सोने ते सुहागा धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 9व्या धावसंख्येवर 9 रन. नोचा इशारा जर आपण पाहिला तर असा एकमेव गोलंदाज ठरला गेला ज्याने अप्रतिम चांगल्या प्रकारची कमालीची 1983चा वर्ल्ड कप आणला. कपिल देव भारतीय संघाचा कर्णधार. त्याने एक सुद्धा नो टाकला नाही आपल्या कारकिर्दीमध्ये. फुलटॉस चेंडू. अशरफ मात्र या ठिकाणी आ बैल मुझे मार यावेळेला असाच प्रकारचा शब्द उच्चारावा लागेल. चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आता मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 धावा. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 39 धावांचं लक्ष समोर असताना 24 धावांचं लक्ष आहे. उर्वरित चेंडू अजून सुद्धा जर आपण पाहिले तर 7 चेंडू आणि 24 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. यावेळेला करण्याचा प्रयत्न. थोडीशी लेंथ लाईन खराब. जयेश रावरे मात्र दर्शवतायत की मी काहीच करू शकणार नाही. वाईटचा इशारा येतोय. 1+1 2 धावा येत आहेत. दुहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 17 या धावसंख्येवर 17 रन्स. 7 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 22 धावांचं लक्ष. यावेळेला करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून मात्र चेंडू. क्या बात आहे. हा स्ट्रोक त्यांच्या लक्षात राहील. जेव्हा मात्र फ्री होतील तेव्हा युट्यूबच्या माध्यमातून हा स्ट्रोक नेहमीच ते पाहतील. आणि पहिल्यांदा मात्र मी आतापर्यंत खेळी करत असताना पाहिलेला आहे तो इन फील्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका तानाजी दायगुडे यांच्या बॅट मधून. क्या बात आहे. कमालीची यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि विजयासाठी आता मात्र जर आपण विचार केला 16 धावांचं लक्ष. 6 गेंदे शेष और 16 रन की जरूरत. 6 चेंडू 16 धावा. क्लास फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 16 धावा. फेवरेट शॉट आता बनला असेल. जेव्हा फ्री होतील तेव्हा युट्यूबच्या माध्यमातून सातत्याने हा स्ट्रोक पाहतील. कदाचित हा मात्र स्टेटस सुद्धा ठेवू शकतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून. 6 चेंडू 16 धावा. जयेश रावरे. यावेळेला अशरफ मंसुरी चांगल्या प्रकारचा डाऊन द ग्राउंड खेळला जातो. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार. एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 24 धावा. फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार आहे आणि अंबानी या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. अगर मगरला थारा नाहीये क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ...24 रन 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल प्रति चेंडू मागे. अर्थातच 3 धावा 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये घेऊन येईल. तर गोलंदाज डॉट चेंडू खूप मायने राखेल. आणि यावेळेला डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. जयेश रावरे सेन्सिटिव्ह गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. विट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. धावांची गती स्कोरबोर्डवर 24 रन 24 धावा. यावेळेला डेड बॉल पंच घोषित करतायत कारण या अगोदर मयूर तामोरे याचा चेंडू होता आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर डेड बॉल घोषित करत असताना 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. अशरफ मंसुरी काहीतरी कान मंत्र देत असताना
चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. MS ट्रॉफी 2019. मयूर पाटील असतील, विजय पाटील, उमेश पाटील, हरीश परदेसी, मयूर आंबेकर, जितू भानुशाली, मोहम्मदभाई पटेल, योगेश किने असतील, गुरुनाथ जाधव, या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय. दिनेश सुतार असतील, या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पहिल्या दिवसात विजय टोकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र फुल टॉस चेंडू. क्या बात आहे, याला म्हणतात आत्मविश्वास. खूबी आहे तानाजी धायगुडे. 6 धावा येत असताना आता मात्र कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली 30 धावा विजयासाठी. 9 धावांचं लक्ष, 3 चेंडूंचा खेळ शेष. आता मात्र लक फॅक्टर कोणाला साथ देईल. यावेळेला बॅकलिपचा उपयोग जरूर केलाय. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतोय. एकेरीने धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते 31. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं धावा या कराव्याच लागतील. 2 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण. कॅलिबर खेळाडू आहे अशरफ मंसुरी. पायाचे कोणत्या पद्धतीने खेळी करेल तेवढी क्षमता आहे या खेळाडूकडे मोठे फटके मारण्याची. परंतु जयेश रावरे डॉट चेंडू घालवेल का. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकीपर्यंत यावेळेला एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. म्हणूनच हा खेळ गमती जमतीचा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. 1 चेंडू 6 धावा. मित्रांनो, सामना जर आवडला असेल मनापासून तर जोरदार टाळ्या येऊ द्या या सामन्यासाठी. 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. सुरेख सामना. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत, हृदयाचे ठोके वाढत आहेत. 1 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा अर्थातच षटकारांची गरज असेल. एक चेंडू आणि 6 धावा. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. क्षेत्ररक्षक समोर येत आहेत. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. जरा घाई करा. 5:45 मिनिटे झालेत. 1 चेंडू आणि 6 धावा. चला घाई करा जरा प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. 1 चेंडू आणि 6 धावा. अशरफ मंसुरी हा सामना यादगार ठेवेल का. आपल्या अविस्मरणीय षटकार मारून आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करेल का. तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळते सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल का. तदनंतर फायनलचा सामना पाहायला मिळेल. कन्झिक्युटिव्ह संघाला 2 सामने खेळायचे आहेत. रेस्ट मिळते ते ओमसाई वरई या संघाला. यावेळेला पाहिलं न्यायालय खूपच बाहेर होता. 1 चेंडू 5 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 5 धावा. चला घाई करा जरा प्लीज. चिंचणी संघ वेळ दवडू नका. एक चेंडू आणि 5 धावा हे सामन्याचं समीकरण. एक चेंडू आणि 5 धावा. काय मनात चाललं असेल जयेश रावरे याच्या. चेंडू डॉट घालवण्याची परिपूर्ण मात्र ताकद या गोलंदाजाकडे आहे. परंतु अशा सिच्युएशन मध्ये मात्र फलंदाजाला कोणत्या प्रकारचं प्रेझेन्स ऑफ माइंड द्यावं लागेल. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 1 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहायला मिळतोय नोचा इशारा आणि नोच्या इशाराने आपण पाहतोय तानाजी धायगुडे दर्शवत असताना. आता मात्र चौकार आला तरी सुद्धा हरकत नाहीये. सामन्याचं समीकरण पहा. कदाचित हा शॉट जर खेळाडू ठेवला नसता तर अशरफ मंसुरी मात्र या ठिकाणी खेळला असता हा स्ट्रोक. 1 चेंडू आणि 4 धावा. चेंडू सटकतोय जयेश रावरे. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सामना कोणत्या बाजूने झुकेल. सेमी फायनल मध्ये कोण आणि कोणता संघ प्रवेश करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. 1 चेंडू आणि 4 धावा. यावेळेला मात्र जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा पावसाचा मात्र या ठिकाणी आगमन झालं. चेंडू स्किट झाला आणि उंची प्राप्त झाली आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय चिंचणी हा संघ. अभिनंदन. तर एका साईडला चांगल्या प्रकारचा खेळ बहरला तेजल 11 वालिव या संघाच्या माध्यमातून. जे 2 षटकार निर्णायक पाहायला मिळाले.